या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये एकदा अवश्य भेट द्या. हॉटेल बडेपीर, विजापूर बेस, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर. गावात राहतो, गावात पाणी आलं, लेकराची जहाल वाळालं, लेकरं घेऊन चाललं, जनावरं मेली, पाक इस्तूळ लागला. समजा परपंचाला काय काय राहिलं नाही, फक्त लेकरं घेऊन घराच्या बाहेर निघालो आहे ना. असं सायना संगीत माझं घर पाक वाटलं झालंय. घरात पाणी आलं बघा तुम्ही, अक्षरशः तुमची फोटो बघा, ही बघा या घराकडे फोटो, ही समजा पाक नुकसानी झाली माझी. मी कसं राहायचं, लहान लेकरू घेऊन मी जायचं कुठं, करायचं कुठं, काय करायचं ह्याचं मला काय कळीना. ही एक लेकरू घेतलंय, दुसरे एक लेकरू दुसऱ्याजवळ आहे, काय करायचं काय नाही मला समजीना. कसं करावं, रडावं का रिक्षा टाकून जावं हे कळीना. 60-70ला वय आलं, हे आज पहिली बारी का दुसरी बारी काय सांगता येईना. 2 दिवस झालं, काल रात्री 2ला अचानक पाणी आलं. आम्ही करायचं कसं, खायचं कसं. रातच्या जर हा अपघात आली एखादं बाळा घेऊन आम्ही सडकावर उभारलो. सिद्धराम यशवंत ऐवळे, दोनगाव, उत्तर सोलापूर. माझं वय एवढं, वय 70. पाणी कधी बघितलं नाही, पाणी कधी बघितलं नाही. एवढं पाणी आलंय. मागची भली म्हशी गेल्या, शेळ्या गेल्या, सारा ठुल्या तरी सारा वाहून गेला. तुमचे सगळं पाणी शिरलंय, जनावर वाहून गेलेली आहेत. हा पाणी रात्री अचानक आले, वाढले, अचानक झोपीत आलंय, झोपेत आले आणि जनावर सुटून पुरात गेले, शोधाशोध केले, गेली सुटून, आणि त्याचा चारा पण गेला. चारा पण गेला. गोळ्या दवाखान्याचं काय औषध सुगत डोनगाव मध्ये पाणी शिरले, आमच्या घरात पाणी शिरले, गॅसचं सगळं घरात, बारकी लेकरं बिकरं, रातभर झोप नाही, संपूर्ण पाणी आहे. धान्य पीठ सगळं पीठ सगळं वाहून चालले. डोनगाव, उत्तर सोलापूर. माझं वय 37. पाऊस एवढा झाला की घरात 3 फूट पाणी आलेलं आहे. धान्य वाहून गेलं, घरातली जनावर वाहून गेली, खायला काय नाही, निवारा नाही, खाण्याला अन्न नाही, कपडे वाहून गेले, कपडे एका ड्रेसवरच आहे. ती माझं घर राहतं, कर्ज काढून लोन काढून घर बांधलेलं. मी सौ कांचन दत्तात्रय चौगुले, राहणार डोनगाव. मी डोनगावची आहे आणि ह्या सीना नदीला पूर आल्यामुळे आमचं जे डोनगावचा जो भाग आहे पूर्ण पाण्याने वेढलेला आहे. आणि याच्यामध्ये जो काही माझा उद्योग चालू होता तो उद्योग, तो मशिनरी त्या सगळ्या भिजून गेलेल्या आहेत. त्या जवळजवळ स्लॅब लेवलला पाणी आलेलं आहे. आणि या धावपळीमध्ये आम्ही हलवायचा खूप प्रयत्न केला, पण घर आहे, घरामधली कुठली वस्तू कधी हलवायची ह्या योगामध्येच पाण्याचा भरगाव वेगाने घर पाण्यात गेलेलं आहे. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आमचं खाण्याचं अन्नधान्य जे काही आहे, राशन पाणी, ते सगळं काही पाण्यात आहे. आणि जवळपास डोनगावचा हा 1/4 भाग हा कालपासून बिना अन्ना पाण्याचा आहे. मला तर असं वाटते की शासनाने ह्या परिस्थितीचा आढावा लवकरात लवकर घ्यावा आणि जे काही आहे ते लेकरांचं जी पोट आहे, आज जी लेकरं जी चिवचिव करत आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी आमच्याकडे बघण्याचा लवकर प्रयत्न करावा. तुमचं महिला बचत गटातून कुठला व्यवसाय सुरू आहे? माझ्या महिला बचत गटामधनं कांचन महिला गृह उद्योग हे मिलेटवर चालणारा उद्योग होता, ज्याच्यामध्ये मी शेंगाची चटणी, कडक भाकरी, ज्वारीचा रवा, चकली हे सगळं विकत होते. आता पुराच्या पाण्यामध्ये हे सर्व तुम्ही बनवलेले जे साहित्य ते पाण्यात गेलेलं आहे. आणि पूर्ण अंदाजे किती नुकसान झालं असेल तुम्ही? जवळ मशिनरी सगळं म्हणलं तरी 8-9-10 लाखापर्यंत आहे. सगळं धान्य आणि बनवलेल्या वस्तू ते पुराच्या पाण्यामध्ये काही शिल्लक नाहीये आणि काढायला चान्सही भेटला नाहीये.
हलवेपर्यंत तरी सामान तिथपर्यंत पाण्याचा ओघ पंचनामे वगैरे केलेत का तलाट्याने? नाही, अजून तर कोणच आलेलं नाहीये. अजून सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.